नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पेपर 2 मधला पहिला पेपर. पेपर 2 चं नाव आहे मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड. आता मार्केट रिसर्च म्हणजे विपणन संशोधन. तर आपण पहिल्यांदा विपणन संशोधनाचं बघणार आहोत. पहिला जो धडा आहे आपला तो आहे मार्केटिंग रिसर्च विपणन संशोधन. आता विपणन संशोधन म्हणजे काय, त्याची काय संकल्पना आहे, त्याचे महत्त्व काय आहे, विपणन संशोधनाचे महत्त्व, त्याची व्याप्ती, फायदे, हे इतक्या ज्या बाबी आहेत ते आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. तर विपणन संशोधन म्हणजे काय आहे, तर विपणन संशोधन हा यशस्वी विपणनाचा पाया समजला जातो. विपणन संशोधनात विपणनातील कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी विविध मार्गांनी माहितीचे संकलन व विश्लेषण करून काही तथ्य तपासली जातात. आता माहितीचे संकलन म्हणजे कोणती माहिती, तर बाजारपेठेविषयी माहिती, ग्राहकांविषयी माहिती, आणि अशा प्रकारे विविध मार्गांनी माहितीचे संकलन व विश्लेषण करून काही तथ्ये काढली जातात आणि त्याच्यावरनं काही निष्कर्ष माहिती काढले जातात. तर संकलित माहिती प्राथमिक व दुय्यम अशा दोन मार्गाद्वारे उपलब्ध होते. प्राथमिक जी माहिती असते ती असते की जसं आपण वेगवेगळ्या मार्गांद्वारे आपण माहिती काढतो. त्याच्यामध्ये विविध साधनांचा वापर केला जातो. संशोधन परलेख, अहवाल, संदर्भ ग्रंथ, प्रश्नावली, सर्वेक्षण पद्धत या पद्धतीद्वारे ही माहिती संकलित केली जाते. आणि दुय्यम माहिती म्हणजे ती आधीच बाजारपेठेमध्ये आलेली आहे, काही लेखांद्वारे, काही मासिकांद्वारे, तर त्याचे संदर्भ घेऊन जी माहिती गोळा करतात त्याला दुय्यम माहिती असं आपण म्हणू शकतो. विपणन संशोधन ही सातत्याने चालणारी अखंडित अशी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. व्यवसायात तसेच उत्पादन प्रक्रियेत जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर व्यावसायिकाला बाजारपेठेच्या परिस्थितीचा आढावा घेणे, त्याचा अभ्यास करणे हे त्याच्या खूप आवश्यक आहे. व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापनाची कार्यक्षमता आणि विपणन विषयक निर्णयाची अचूकता ही महत्त्वपूर्ण आहे. आता याच्या पुढे आपण बघणार आहोत विपणन संशोधनाची व्याख्या. बाजारपेठेच्या कार्याची सुरुवात विपणन संशोधनाने अथवा बाजारपेठेविषयक माहिती जमा करण्यापासून सुरू होते. बाजारपेठेत कोणती वस्तू खपेल किंवा कुठली किती खपेल, कुठल्या बाजारपेठेत खपेल, आपले मुख्य स्पर्धक कोण, स्पर्धकांची नीती, त्यांची काय धोरणे आहे बाजारपेठेची, याची सगळ्यांची उत्तरं जी आहे आपल्याला ती बाजारपेठ संशोधनानंतर मिळू शकतात. विपणन संशोधनात विपणन विषयक कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी नेमका प्रश्न व समस्या शोधणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता समजा एखादी वस्तू बाजारपेठेत आली आणि तिथला रिस्पॉन्स चांगला नाही आहे, ती विकल्या जात नाही आहे, तर आपल्याला आधी हे बघावं लागेल की त्या वस्तूचा दर्जा कमी आहे, की त्याची किंमत जास्त वाटते आहे, की त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आपण कमी केली आहे, की त्याचं संवेष्टन आहे ते इतकं आकर्षक नाही आहे जे ग्राहकांना आकर्षित करू शकत नाही. तर आपल्याला आधी कोणतंही संशोधन करण्यासाठी आपल्याला एक एम किंवा नेमकी कोणत्या समस्येचं निराकरण करायचं आहे ते आधी आपल्याला ठरवावं लागतं आणि त्याच्यावरच वस्तूचे वस्तूचे संशोधन किंवा बाजारपेठेचे संशोधन आपण करू शकतो. तर आपण याची व्याख्या पाहू. विपणन संशोधन ही एक वस्तू आणि सेवा यांच्या विपणनासंबंधित समस्येबाबत आकडेवारीचे अचूक संकलन व विश्लेषण करणारी क्रिया होय. दुसरी व्याख्या आपण अशी पाहू शकतो, वस्तू व सेवा यांच्या बाजारपेठेच्या संदर्भात केलेल्या शिस्तबद्ध उद्देशपूर्ण अभ्यास म्हणजे विपणन संशोधन होय. आता आपण हेही बघितलं आहे की वस्तूची विक्री असते तशीच सेवांची सर्व्हिसेस सुद्धा विकल्या जातात. तर आता आपण ह्या ज्या व्याख्या पाहिल्या याच्यावरून आपण काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल की विपणन संशोधन हे एक विपणनाचे कार्य आहे. विपणन संशोधन करणे म्हणजे विपणनाचाच एक तो भाग आहे. जर बाजारपेठेचे किंवा वस्तूचे आपण संशोधन केले नाही तर त्याला बाजारपेठेमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळत नाही. म्हणजे कोणतीही बाजारपेठेत वस्तू आणायची तर आधी बाजारपेठेचा अभ्यास करावा लागतो आणि त्यावरून ती वस्तू आपण बाजारपेठेत आणू शकतो. विपणन क्षेत्रातील समस्यांबाबत माहिती व आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे व उपाययोजना
सुचवणे या क्रियांचा समावेश या तंत्रामध्ये होतो. कधी कधी काय होतं, वस्तू बाजारपेठेत येते पण त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही. तर अशा वेळी काय समस्या आहे याच्याबद्दल आकडेवारी गोळा करून लोकांचं त्या वस्तूविषयी काय मत आहे हे आपण साधारण लोकांचा समूह आहे, 1000 म्हणा, 2000 म्हणा, 3000 म्हणा, अशा लोकांकडनं ती आपण आकडेवारी घेतो आणि त्याच्यावरनं आपण ती जी आकडेवारी आपल्याकडे माहिती गोळा झाल्यावर आपण त्याला टेबल फॉर्म मध्ये, जर आपण त्याला प्रश्नावलीच्या साहाय्याने सगळी माहिती गोळा करून टेबल फॉर्म मध्ये काढलं तर आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की आपली वस्तू बाजारपेठेत का विकल्या जात नाही आहे, काय समस्या आहे, वितरणाबाबत काही समस्या आहे का. तर या सगळ्या समस्या जाणून घेण्यासाठी आपल्याला विपणन संशोधन करणं खूप आवश्यक आहे. नंतर आहे विपणन संशोधनात ग्राहकांच्या मतांना, विचारांना आणि अपेक्षांना विशेष स्थान प्राप्त होते. आपण पहिलेपासून बघतो आहे की ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. त्याला जशा वस्तू पाहिजेत तशा जो उत्पादित करून वस्तू विकतो तो खरा उत्पादक आहे. तर म्हणूनच विपणन संशोधनामध्ये पण ग्राहकांच्या मतांना आणि विचारांना आणि त्यांच्या वस्तूबद्दल काय अपेक्षा आहे यांना विशेष स्थान देणे महत्वाचे आहे. ग्राहकांच्या बाजारपेठेचा शोध घेऊन त्या बाजारपेठेचे विश्लेषण करणे विपणन संशोधनामुळे शक्य होतं. आता ग्राहकांच्या बाजारपेठेचा शोध म्हणजे आता जसं आपण पाहतो की आपल्या नागपुरामध्ये बरेच भाग आहे. जसं आपण धरमपेठ घेऊ, बर्डी घेऊ, गोपालनगर घेऊ, सुभाषनगर घेऊ, त्याच्या पुढचं पाहू वानाडोंगरी घेऊ, असे अनेक जे प्रभाग आहे आपण पाहतो की वेगवेगळ्या इन्कम ग्रुपचे लोक तिथे आसपासच्या वस्तीमध्ये राहतात. त्याच्यामुळे आपली वस्तू कुठल्या प्रकारची आहे, ती सामान्य ग्राहकांना परवडणारी आहे का, की चैनीची वस्तू आहे जी मोठ्या मोठ्या बाजारपेठेमध्ये जिथे लोकांचे इन्कम ग्रुप जास्त आहे अशा बाजारपेठेत विकल्या जाईल. तर हे बघावं लागतं आणि अशा बाजारपेठेचे विश्लेषण करून आपलं प्रॉडक्ट कुठल्या बाजारपेठेत आपण विकू शकतो हे आपल्याला बाजारपेठ विश्लेषणामुळे शक्य होतं. विपणन संशोधनामुळे ग्राहकांचे समाधान आणि विपणन उद्दिष्टांची निष्पत्ती याबाबत माहिती प्राप्त होते. ग्राहकांचे समाधान कशात आहे, त्याच्यामुळे काय होतं की त्यांना कोणते त्यांचे उद्दिष्ट आहे वस्तू विकत घेण्याचे ते पूर्ण होतं की नाही हे आपण विपणन संशोधनामुळे पाहू शकतो. विपणन प्रयत्नांची परिणामकारकता वाढवणे, अचूक आणि परिपूर्ण विपणन योजना तयार करण्यासाठी विपणन संशोधनाचा उपयोग केला जातो. तर कुठल्याही उत्पादकाला आपली आधी विपणन योजना तयार करावी लागते आणि विपणन योजना अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला विपणन संशोधनाचा खूप उपयोग होतो. तर विपणन योजना म्हणजे काय तुम्ही म्हणाल, तर विपणन योजना म्हणजे येत्या 6 महिन्यात, येत्या 3 महिन्यात आपली वस्तू कशा प्रकारे विकल्या जाईल, कुठल्या बाजारपेठेत विकल्या जाईल, हे जेव्हा आपण वस्तू उत्पादित करतानाच हे ठरवून ठेवलेलं असतं, त्याला आपण विपणन योजना असं म्हणू शकतो. आता आपण पाहणार आहोत विपणन संशोधनाचे महत्व. आता विपणन संशोधनाचे काय महत्व आहे, तर पहिल्यांदा तर विपणन संशोधनाचं आपण पाहू की ग्राहकांचा अभ्यास. विपणन संशोधनाच्या साहाय्याने विपणन करता आपल्या ग्राहकांचा शोध घेतो. विपणन करता म्हणजे जो वस्तूचं विपणन करतो. आता विपणन करता आणि उत्पादक हा वेगळा असू शकतो, कारण आपण पाहतो की मोठ्या मोठ्या विपणन मार्केटिंग फर्म्स आपल्याला बाजारपेठेत दिसून येतात की ज्या उत्पादकाच्या वतीने कार्य करत असतात. तर विपणन करता आपल्या ग्राहकांचा शोध घेतो व त्यांना सर्व प्रकारच्या वर्तणुकीचा त्यांचा अभ्यास करतो. या अभ्यासाच्या आधारे विपणनाचे धोरण ठरवले जातात. तर पहिल्यांदा काय आहे, ग्राहकांचा अभ्यास करणे. दुसरं आहे मागणीचा अंदाज करणे. विपणन संशोधनाच्या माध्यमातून आपण जी माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीच्या आधारे मागणीचा आधीच वस्तू आपल्या किती विकल्या जातील, आपल्या वस्तूला कशी मागणी राहील याचा आधीच अंदाज करणे, याला मागणीचा अंदाज असे आपण म्हणू शकतो. तिसरं आहे स्पर्धकाची जाणीव. आता आपण पाहतो आहे की ही जी बाजारपेठ आहे ही कशाने, स्पर्धकांनी पूर्णपणे व्यापलेली आहे. एक कुठलीही वस्तू घ्या, त्याला अनेक प्रकारच्या तशाच वस्तू आपल्याला बाजारपेठेत अवेलेबल असतात. म्हणजेच काय, तर स्पर्धकही आपल्याला बाजारपेठेत असतात. तर आपली जी वस्तू आहे त्याला मुख्य स्पर्धक कोण आहे, त्यांची नीती कशी आहे, त्यांची धोरणे कशी आहे, याची माहिती जोपर्यंत आपल्याला मिळू शकत नाही तोपर्यंत आपण त्या स्पर्धकांवर
मात करू शकत नाही, किंवा त्यांची वस्तू जर खूप बाजारपेठेत विकल्या जात असेल तर का विकल्या जाते आहे त्याचाही अभ्यास करणे, काय विशेष त्यांनी काही त्याच्यावर संशोधन केलं आहे का, किंवा काही विशेष नीती अवलंबल्या आहे का की ज्यामुळे त्यांची वस्तू बाजारपेठेत खूप चांगल्या प्रकारे खपल्या जाते आहे. तर अशा प्रकारे स्पर्धकांच्या ज्या वस्तू असतात त्याचे पण आपण विपणन संशोधनाच्या द्वारे अभ्यास करू शकतो. आणि आपल्याला मग आपण त्याच्यावरून आपण आपल्या वस्तूची किती किंमत ठेवायची, आपल्या वस्तूचा दर्जा कसा असावा यावर आपण अभ्यास करू शकतो, प्रयत्न करू शकतो. चौथं आहे नवीन बाजारपेठेचा शोध. विपणन संशोधनाच्या माध्यमातून उत्पादक नवीन बाजारपेठेचा शोध घेत असतो आणि विपणनाच्या कार्यात वाढ करत असतो. या शोधात नवीन बाजारपेठ, नवीन ग्राहक कोणते, त्यांना पर्यायी वस्तू उपलब्ध आहेत का, पर्यायी वस्तूचा दर्जा व किंमत याविषयी माहिती मिळवणे. आधी काही बाजारपेठे एस्टॅब्लिश ऑलरेडी असतात की जिथे वस्तू विकल्या जात असतात, पण जर नवीन नवीन बाजारपेठ, जर वस्तूची विक्री वाढवायची असेल तर नवीन नवीन बाजारपेठेचा शोध घ्यावा लागतो. आणि मग त्या बाजारपेठेत आपल्या वस्तू विकल्या जातील की नाही, तिथले येणारा कस्टमर, तिथे येणारा ग्राहक हा कुठल्या प्रकारचा आहे, त्याचं उत्पादन हे त्याची उत्पन्न क्षमता किती आहे, तो किती खर्च करू शकतो, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला नवीन बाजारपेठेचा शोध घेण्यासाठी सुद्धा विपणन संशोधनाची मदत होते. त्याच्यानंतर व्यवसायाची प्रगती व भरभराट आपल्याला विपणन संशोधनामुळे शक्य होते. विपणन संशोधनाची मुळे काय होतं की मालाची एक विशिष्ट प्रतिमा जनमानसावर ठसवण्यासाठी जाहिरात विषयक प्रयत्नांना उत्पादक नवीन दिशा देऊ शकतो. तसेच विक्री विषयक इतर कार्यांना अधिक गती आणू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की उत्पादकाच्या मालाची बाजारपेठ वाढते आणि उलाढाल वाढू शकते. आणि हळूहळू जशी उलाढाल वाढते बाजारपेठेत तसा वितरणाचा खर्च कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढू शकते. तर व्यवसायाची प्रगती करण्यासाठी आपल्याला विपणन संशोधनाचा अभ्यास करणे, विपणन संशोधन करणे हे खूप आवश्यक आहे की जेणेकरून जी गुंतवणूक केलेली आहे व्यावसायिकांनी व्यवसायामध्ये तेवढे तर पैसे निघालेच पाहिजे, शिवाय त्याला वरून नफा पण मिळाला पाहिजे. आणि त्यांनी जे कामासाठी कामगार किंवा हे ठेवले आहे, उद्योगधंद्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना सुद्धा योग्य वेतन मिळाले पाहिजे. तर याच्यासाठी सुद्धा विपणन संशोधनाचे महत्त्व आहे. तर आपण पाहिलं की विपणन संशोधन, मार्केटिंग रिसर्चचे काय महत्त्व आहे. तर ग्राहकांचा अभ्यास करणे, वस्तूची मागणी कशी आहे, स्पर्धक असतात बाजारपेठेत ते कशा प्रकारचे आहे, नवीन बाजारपेठाही शोधण्यासाठी पण आपल्याला विपणन संशोधनाचं काम पडतं. विपणन धोरणाची पडताळणी करताना पण आपल्याला विपणन संशोधनाचं काम पडतं. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत विपणन संशोधनाची उद्दिष्टे. आता विपणन संशोधनाची उद्दिष्टे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचे. तर विपणन योजना तयार करण्यासाठी, व्यवसायाला ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन योजना तयार करताना आवश्यक माहिती व आकडेवारी ही विपणन संशोधनामुळे आपल्याला, कारण योजना कुठलीही ठरवताना आपल्याला आकडेवारी पाहिजे, कुठलेही अंदाज आपण बांधू शकत नाही. जेव्हा आपण मार्केट रिसर्च करतो, लोकांकडनं माहिती गोळा करतो, तर आपल्याजवळ प्रत्यक्ष आकडेवारी असते. म्हणजे किती ग्राहक ही वस्तू खरेदी करायची इच्छुक आहे, किती नाही आहे, तर आपल्याला याची प्रत्यक्ष आकडेवारी प्राप्त होते. त्याचा उपयोग आपल्याला विपणन योजना तयार करण्यासाठी होतो. विपणन योजनाचे मूल्यमापन करणे, ज्या योजना आपण ज्या आखल्या आहेत त्याच्यावर ग्राहक समाधानी आहेत का व योजनांची परिणामकारकता कशी आहे याबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी पण विपणन संशोधनाची मदत होते. आपल्याला एखादं प्रॉडक्ट आहे बाजारपेठेत चालत आहे, पण आपल्याला त्याची अजून विक्री वाढवायची आहे किंवा त्याच्यामध्ये अजून असे काही बदल करायचे आहे, वस्तूची किंमत वाढवायची आहे, तर अशासाठी सुद्धा आपल्याला विपणन योजनांचे मूल्यमापन करावं लागतं. बाजारपेठेच्या सर्व पैलूंबद्दल आपल्याला माहिती मिळवावी लागते. हे प्रमुख उद्दिष्ट आहे विपणन संशोधनाचं. ज्या वस्तू बाजारपेठेत विकल्या जातात अशा बाजारपेठेचे स्थान, क्षेत्र, रचना आणि तेथील परिस्थितीचा आपल्याला माहिती मिळवणे शक्य होते. त्याच्यानंतर ग्राहकांची माहिती मिळवणे. आपण पाहिलंच आहे की वस्तूची बाजारपेठेत ज्या ठिकाणी आहे तिथे राहणारे जे ग्राहक असतात त्यांना त्यांच्या अपेक्षा वस्तूबद्दल काय असतात याची माहिती करून घेणे. त्याच्यानंतर नवीन बाजारपेठेंचा शोध घेणे. ज्यावेळी काही बाजारपेठांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त विक्री होऊ शकत नाही अशा वेळी नवीन बाजारपेठेचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. कारण प्रत्येक प्रॉडक्टची एक लाईफ सायकल असते.
तो ते ज्या वस्तू एक आपल्या मॅक्सिमम विक्रीला गेल्या त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर वस्तू इथे विकल्या जाणार नाही या बाजारपेठेत हे पक्क असतं. अशा वेळी आपल्याला नवीन बाजारपेठेचा शोध घ्यावा लागतो. त्याच्यासाठी मागणीचा अंदाज बांधणे, नंतर ग्राहकांचे मानसशास्त्र जाणून घेणे, ग्राहकांच्या गरजा कशा आहे, कोणत्या स्वरूपाच्या आहे, त्यांच्या आवडीनिवडी, आता सध्याची लेटेस्ट फॅशन काय आहे, हे सगळं आपल्याला विपणन संशोधनामुळे कळतं. आणि त्याच्यानंतर मागणीचा आपण ह्याच्यावरून ह्या सगळी माहिती गोळा केली की आपण विशिष्ट काळामध्ये येत्या पुढच्या 6 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात आपल्या वस्तूला किती मागणी राहील याचा आपण अंदाज करू शकतो. तर विपणन संशोधनामुळे काय आहे की भांडवलाचे उत्पादन करण्याकरिता, बाजारपेठा काबीज करण्याकरता, नवीन बाजारपेठा स्थापन करण्याकरता, विक्रय संस्थेची कार्यक्षमता टिकवण्यासाठी, व्यवसायातील जे नुकसान आहे होऊ शकतं त्याचं भय टाळण्यासाठी आणि विपणन खर्च कमी करण्यासाठी आपल्याला विपणन संशोधन करणे आवश्यक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण बाजारपेठ संशोधन त्याचे महत्त्व आणि उद्दिष्ट पाहिली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण विपणन संशोधनाची व्याप्ती, विपणन संशोधनाचे फायदे तोटे, त्याच्या मर्यादा आणि विपणन समस्यांचे वर्गीकरण हा भाग आपण पाहू. धन्यवाद.